ट्रस्टच्या आजच्या आढळलेल्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. सहसेवा ट्रस्टला आपण सारे ओळखता ते कैलास यात्रा व ज्योतिबा अन्नछत्र यांचे प्रेरक समजतो. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपण ज्या समाजामध्ये वाढत असतो त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. तसे प्रत्येक जण बोलूनही दाखवत असतो, पण त्यासाठी वेळ काढून काम करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. सहसेवा ट्रस्टच्या माध्यमातून आमची सामाजिक जबाबदारी पार पाडत असतानाच अशा प्रत्येकासाठी हा ट्रस्ट आहे. तसेच प्रत्येकाला यातून कार्य करण्याची संधी आहे हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. गेली 3 वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सहसेवा ट्रस्टच्या माध्यमातून ज्योतिबा डोंगरावर यात्रा काळात आपण अन्नछत्राचा उपक्रम राबवत आहोत. पहिल्या वर्षी 22,000, दुसऱ्या वर्षी 51,000, तर गेल्या यात्रेच्या वेळेस 1 लाख भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. गेल्या 3 वर्षात आपल्या आर्थिक पाठबळावर आम्ही हा उपक्रम फार उत्तमरित्या पार पाडू शकलो. पण आमची सर्वांची अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी यात्रा काळात थोडा वेळ काढून या वर्षीच्या यात्रेतील अन्नछत्रात प्रत्यक्ष भाग घ्यावा व अन्नदानाच्या आनंदाचा लाभ घ्यावा. मला सांगायला अभिमान वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर व इतक्या व्यवस्थित अन्नछत्राचा प्रयोग महाराष्ट्रात तरी कोणी राबवत नसावे. सहसेवा ट्रस्टचे आणखी एक उल्लेखनीय यश म्हणजे कैलास मानस यात्रेसंबंधीतील जागृतीचे प्रचाराचे आम्ही केलेले प्रामाणिक प्रदर्शन, स्लाइड शो, व्हिडिओ शो, पुस्तके, चर्चासत्र, सत्कार या सर्वातून कैलासला जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन आणि सहकार्याची आमची भूमिका राहिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक येथील अनेक कैलास यात्रींनी या आपल्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन माहिती घेऊन कैलास यात्रा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. याचा आपला सर्वांनाच अभिमान आहे. कैलास यात्रेला जाण्यापूर्वी सहसेवा ट्रस्ट आठवतो हेच आमचे यश आणि आपल्या सर्वांच्या स्नेहाचे मार्गदर्शनाचे यश आहे हे निश्चित. आज आपण या कार्यक्रमातच कैलास यात्री व छोटा कैलास किंवा आदि कैलास यात्रींचा सन्मान करत आहोत. हा सन्मानच भावी यात्रेकरांना मार्गदर्शक ठरणार आहे, यात काही वाद नाही. अशा विविध प्रकल्पातून निश्चित वेळातून आपण पुढे जात आहोत. नव्या संकल्पना राबवताना आपल्या सर्वांचे असे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचा चांगला फायदा करून घेऊन जिद्दीने आपण प्रयत्न समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न करणारे फारच कमी लोक आपल्याला पाहावेच मिळतात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आपल्या सर्वांचे मित्र माननीय नामदार दिग्विजय खानविलकर यांनी आणलेले वैद्यकीय महाविद्यालय व कोल्हापूर चालू केलेले हृदयशस्त्रक्रिया विभाग हे याचेच उदाहरण. आज त्यांच्या प्रयत्नातून व त्या प्रयत्नाचा पाठपुरावा करून सरकारी रुग्णालयात उपलब्ध असलेली अद्ययावत मशिनरी ही कोणत्याही पंचतारांकित रुग्णालयातील मशिनरीच्या पडीची आहे. साहेबांच्या सानिध्यात राहून जे करायचं ते समाजातील प्रत्येक घटकासाठी हे आम्ही साहेबांच्या धडपडीकडे बघू शकलो आणि यातूनच नवे काही घडवण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिला. आज सरकारी दवाखान्यामध्ये साहेबांनी अनेक सुधारणा केलेल्या आहेत, ज्याला आपण सर्वांनी कौतुकाबरोबरच सहकार्य करण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची सेवा करणे, त्यांना मदत करणे हे सर्वांचेच काम. म्हणूनच येत्या काही दिवसात आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर व सहकार्याने तेथे गरजू रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी अन्नछत्र सुरू करणे हे स्वप्न आम्ही बाळगलेले आहे. ज्योतिबा अन्नछत्र हे भाविकासाठी असेल तर CPR येथील अन्नछत्र हे जिल्ह्यातील गोरगरिबांची अडचण, आर्थिक चणचण दूर करणारे ठरेल आणि या कामी आपल्या सर्वांच्याच मदतीच्या हाताची गरज राहणार आहे. तसेच माननीय खानविलकर साहेबांना आपल्या साक्षीने मी विनंती करू इच्छितो की आपण आमच्या या कार्यास लवकरात लवकर मान्यता देऊन जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर आपल्या या ट्रस्टच्या माध्यमातून सरकारी दवाखान्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आपण ठरवत आहोत. आपल्या या सहसेवा ट्रस्टच्या समाजसेवी कार्यास आपल्या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य लाभेल हीच विनंती. आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला ते माझे मित्र किशोर कदम, आपले लाडके सौमित्र मिलिंद व शरद शहा यांनी आपल्या ट्रस्टचे सामाजिक कार्य पाहून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने
त्यांचे आभार मानतो व माननीय खानविलकर साहेबांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. किशोर कदम आपण शरद शाह. तसेच आपण सर्व गोळ्यात वेळ काढून या कार्यक्रमास आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा हा कार्यक्रम स्वागत आणि आभार हे एकत्र घेतलेला असल्यामुळे आभार मानतो व पुन्हा एकदा विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आपण ज्योतिबा अन्नछत्राच्या वेळी प्रत्यक्ष या व आनंदाचे भागीदार व्हा. यावर्षीची ज्योतिबा यात्रा 5 एप्रिल आहे, विसरू नका. यानंतर आपल्या ट्रस्टतर्फे कैलास मानसरोवर यात्रा व आदि कैलास यात्रेला जाऊन आलेल्या यात्रेकरूंचा सन्मान करण्याची मी खानविलकर साहेबांना विनंती करत आहे. आता मी छोटा कैलास किंवा आदि कैलासच्या यात्रेकरूंची नावे वाचतो. सर्वप्रथम नाव घ्यावं असं आहे ते नारायण जाधव, ज्याने छोटा कैलास कोल्हापुरातील लोकांना समजावून सांगितलं. नारायण जाधव.
यानंतर आम्ही अन्नछत्र जे चालवतो, ज्या माणसाच्या जीवावर आम्ही एवढ्या मोठ्या उड्या मारू शकतो, तो आमचा तिथला स्वयंपाकी महावीर हलुरे याला मी स्टेजवर बोलवतो. महावीर हलुरे. महावीर, ज्यावेळेला पीक आवर्स असतात त्यावेळेला 10 मिनिटात 100 किलोचा भात संपतो. यानंतर साहेब, मी कसं आता याच्या जेव्हा उड्या मारतो तसं साहेबांच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर साहेबांनी जो हृदय शस्त्रक्रिया विभाग इथे चालू केला आणि ते ज्या कॉन्फिडन्सने सांगतात की ते या तुम्हाला काही घरी जावं लागणार नाही किंवा त्रास होणार नाही, असे डॉक्टर कोल्हे आज आपल्या इथं आहेत. साहेब ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या डॉक्टर कोल्हेला मी इथे वरती बोलू इच्छितो आणि त्यांचा सत्कार करावा साहेबांना. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि खानविलकर साहेबांना देऊ शकतो बोलायचं. सर्व निमंत्रित सहसेवा ट्रस्टच्या आमंत्रणाला मान देण्यात आलेले सर्व कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील सर्व प्रकारच्या छायाचित्र आणि संमतीने आणि त्यांच्या सहकार्याने आज कैलास सोडून आलेल्या लोकांचा सत्कार केला. खऱ्या अर्थानं आपले लोक वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. संमती अशा काही उद्योगात असताना थोडंसं आमच्या मनाला खटकत होतं. एकदा बोलायला विचारलं की तुम्ही यात्रेला जाणार आहे, निर्धार केला का आणि ह्यामध्ये तुम्ही केलंच पाहिजे. मला करण्याचं उत्तर दिलं नाही, तर नंतर मला फोनवर सांगितलं की एकदा मी धाडस करून बघणार आहे आणि यात्रेला मी जाणार आहे. एक भयानक प्रसंग त्यांच्या यात्रेमध्ये आला. इलेक्ट्रॉनिक मीडिया आजकाल इतकं फास्ट असतं की काही क्षणामध्ये ती माहिती माझ्याकडे आली. मी संमतीच्या वहिनींना फोन केला, त्या वेळी कशा आहेत वगैरे असं जवळ बोललो. त्या वहिनींकडे सुद्धा त्या ऍक्सिडेंटची माहिती आली होती. मला असं मनात येतं आलं की संमतीने तिथूनच परत यावं, परंतु त्यांनी त्यांच्या सगळ्या आलेला प्रसंग, त्यामध्ये केलेली मदत आणि त्यातून निर्धार आणि यात्रा पूर्ण केली. मला सुद्धा मनामध्ये फार चिंता वाटत. शेवटी आपल्या मित्राबद्दल यात्रेमध्ये का आलेली अडचण, त्यांना येणारे अनेक संकट आणि त्यातून ती काढणारा मार्ग, ते अतिशय खडतर गोष्ट होती, अतिशय अडचणीची गोष्ट होती. ते मला प्रामाणिकपणे आपल्याकडे ठरवलं. आणि म्हणून आज सुद्धा या कार्यक्रमासाठी मी खास आमच्या काही बैठका होत्या, मिटिंग्स होत्या, परंतु माझ्या नेत्यांकडून मान्यता घेऊन मी अनेक समारंभासाठी आलेलो आहे. मला असं वाटतं सत्कारातून राहिलेला आहे. संमतीने शक्यतो सत्कार करायचा विसरून गेलेलो. पण ज्योतिबाच्या यात्रेमध्ये भोजन गरीब लोकांना द्यायचं, यात्रा करून द्यायचा निर्धार व्यक्त केला. त्याला तातडीने तयार झाला. काही मित्रांची बैठक झाली आणि बोलता बोलता सर्व गोष्टी आपल्याकडे येऊन जमा व्हायला लागल्या. काही वेळेस असे निर्णय घेत असताना
जनहिताचा विचार केला जातो. म्हणजे कुठल्या गावातून तर राज्यात आपल्या राज्याचं कानाकोपऱ्यात आहे आणि तेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी जे भोजन दिलं जातं ते भोजन आज आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे. मी स्वतः त्या भोजनाचा स्वाद घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी भोजन देऊन सेवा करायचं जे माणूस व्यक्त केलेला आहे त्या बाबतीत मला माझ्या अधिकाऱ्यांवर चर्चा करावी लागेल आणि हा विचार सुद्धा अतिशय चांगला आहे आणि त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणं शक्य होईल असं मला वाटतं. आज इथे उल्लेख झाला डॉक्टर कोल्हेंचा. मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की मेडिकल कॉलेज अनेक अडचणीत आपण मिळवलं. सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्याला जावं लागलं आणि ह्या देशामधलं पहिलं मेडिकल कॉलेज आहे की ज्याच्यामध्ये डोंगरी भागातल्या गरीब मुलांना 20 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने शाळेच्या नावाने आपण कॉलेज सुरू केलं. त्याच्यामधली लायब्ररी अत्यंत अद्यावत केलेली आहे. अनेक लोकांनी 500 लोकांनी त्याला डोनेशन केलेलं आहे. मेडिकल कॉलेजची इमारत आपण बांधली त्याच्यासाठी बोलता बोलता पावणे 2 कोटी रुपये आपण उभे केले. लायब्ररीसाठी 60-70 लाख रुपयाचे डोनेशन झाले आणि हे सगळ्या कामाच्या मध्ये सर्व माझ्या मित्रांनी फार मोठं सहकार्य केलं. माझे आणि डॉक्टर कोल्हेंचे संबंध अनेक वर्षाचे अनेक प्रसंगात अनेक चर्चेत आम्ही विचार करतो. 91 मध्ये मंत्री झालो त्या राज्यमंत्री होतो आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला इथं हृदय शस्त्रक्रिया केंद्र उभा करायचा. पण तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांबरोबर माझा कोल्हापुरी असल्यामुळे काही खटके उडाले. मी राजीनामा टाकून दिला आणि मी त्या मंत्रिमंडळात बाहेर पडलो. 10 वर्ष गेले. 10 वर्षानंतर पुन्हा माझ्या नेत्यांनी माझ्या आरोग्यमंत्री पदाची धुरा दिली आणि मी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हृदय शस्त्रक्रिया केंद्र उभा केलं. मी आपल्याला या ठिकाणी दाव्यासहित सांगू शकतो की महाराष्ट्रातच नव्हे तर ह्या देशामध्ये आरोग्य विभागाचे पहिलं हृदय शस्त्रक्रिया केंद्र आपण उभा केलेलं आहे आणि त्याची शिल्पकार डॉक्टर कोल्हे आहे. अनेक प्रश्न आपण करायला सोडवायचे असतात. आजच आता मला त्यांनी माहिती दिली की रोज आल्यानंतर 2 शस्त्रक्रिया ते करतात. त्यांच्यासोबत डॉक्टर शरण, डॉक्टर पाटील, सगळे हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन, सर्व नर्सिंग स्टाफ, सर्व पॅरामेडिकल स्टाफ अत्यंत अडचणीचे ऑपरेशन्स करतात. किंवा या देशामधलं मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समधून नाकारलेले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या सुद्धा शस्त्रक्रिया डॉक्टर कोल्हेंच्या हातात होतात. मला त्यावेळेला चिंता वाटते की डॉक्टर तुम्ही हे प्रसंग आपल्या अंगावर का घेता हा माझ्याकडे प्रश्न आहे. पण डॉक्टरचं संयम, त्यांच्या हातातलं कौशल्य, त्यांनी गरिबांची सेवा करायचं त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून डॉक्टरांनी अनेक लोकांना जीवनदान दिलं. हे प्रसंग सांगायचे म्हटले तर फार वेळ लागेल पण आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. सिव्हिल सर्जन जर इथे असतील तर त्यांना सुद्धा सूचना करतो की काही लोक आपल्याकडे जर बघू इच्छित असतील तर ते सुद्धा आपल्या हॉस्पिटलमधल्या ट्रॉमा केअर युनिट असेल, स्पायरल सिटी स्कॅनचं युनिट असेल, या ठिकाणी उभा केलेलं हृदय शस्त्रक्रिया केंद्र असेल त्या सगळ्या केंद्रांच्या पाहणी करा आणि तुमच्या सर्वांच्या शक्तीनं दिग्विजय खानविलकडे या गोष्टी ओढून आणलेल्या आहेत. ही गोष्ट मला कधी विसरता येणार नाही. आपण सर्वांनी यामध्ये मला साथ दिली आणि ह्यामध्ये आज हे चांगलं हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टरच्या माध्यमातून शस्त्रक्रिया या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या. या ठिकाणी आज कविता वाचन आणि आपला गाण्याचा कार्यक्रम मला वाटतं अत्यंत दर्जेदार कार्यक्रम आहे. या ठिकाणी आलेले सर्व कलाकारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना जास्तीत जास्त चांगले यशस्वी होते ही प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आपण सर्व लोक एकत्र येत असतो आणि आज एकत्र येण्याचं काम संघटना निर्णय त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. सहसेवा ट्रस्टच्या सर्व सदस्यांचं आणि सर्व दानशूर कोल्हापूरच्या आणि आसपासच्या व्यक्तींचे मी मनापासून आभार मानतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो महत्वाचा सत्कार राहून गेला
कौतुक करायचं राहून गेलं तर ते अनुभवांच्या अडचण होतं वेगवेगळ्या काही आपण त्यांचं कौतुक केलं. पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीनं हे मान्यवर आपल्या बहुमूल्य वेळ खर्च करण्याचे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं आणि तुम्ही सर्वच गीत संगीताचा आनंद घेण्यासाठी हा आनंद एकमेकाला वाटण्यासाठी म्हणून इथे उपस्थित झालं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचाही आभार मानून पुन्हा एकदा या गीत संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ज्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची तुम्ही अत्यंत आतुरतेने वागता आता तेच काव्य वाचन आणि गाण्याचं सादरीकरण हे करण्यासाठी त्या दोन कलाकारांना पुन्हा एकदा या रंगमंचावर आपण आमंत्रित करणार आहोत. मला असा विश्वास आहे की त्यांनी आत्तापर्यंत सादर केलेली आणि तुम्हाला नक्की आवडली असतील त्याची पोचपावती तुम्ही टाळ्यांच्या गजरात दिलेली आहेच. याचं कारण मला जाणवलं की असं आहे की असं आहे की या कलाकारांनी अत्यंत मनात असणं आपलं प्रत्येक गीत प्रत्येक काव्य तुमच्यासाठी सादर केलं. यानंतर करतो कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांना मिर्झे साहेबांच्या आदेशावरून मी तुमच्या समोर त्यांच्या व्यक्तिगत मैफलीत ऐकवलेली एक हिंदी व्यंग जे हिंदीमधले प्रख्यात शरद जोशी व्यंगकार होते त्यांचे लिहिलेले व्यंग आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ते राजकीय व्यंग लिहायचे आणि जेव्हा मी सत्यदेवींकडे काम करत होतो तेव्हा आपली हिंदी सुधारावं म्हणून मी जे जे चांगले हिंदीतले असेल ते सगळं पाठ करायचो आणि त्याचा फायदा मला खूप झाला. तेच हे पाठ करून मी अधूनमधून ऐकून असतो. मित्रांना आवडतं, तुम्हालाही आवडेल अशी माझी खात्री आहे. प्रधानमंत्री बदलतच असतात ती परंपराच आहे. पण शरद जोशीने जे लिहिलं ते काहीतरी वेगळं आहे. ते असं आहे, संशय की एक रात, आधी रात का वक्त, राष्ट्रपति संजीवा रेड्डी को नींद नहीं आ रही. आधी रात का वक्त, राष्ट्रपति संजीवा रेड्डी को नींद नहीं आ रही है. राष्ट्रपति भवन के उस विशाल बरामदे में घूमते हुए विमानों अपने आप से एक ही सवाल पूछ रहे हैं, किसे प्रधानमंत्री बनाऊं तो किसे प्रधानमंत्री बनाऊं. उन्हें एक अदद उल्लू के पट्टे की तलाश थी जो उन्हें मिल नहीं रहा. वो मेरी ओर देख कर कहते हैं, बताओ शरद मैं क्या करूं, बताओ शरद मैं क्या करूं. आप सो जाइए, सारा राष्ट्र सो रहा है, आप भी सो जाइए. मगर वे मेरी मानते नहीं, उसी तरह घूमते रहते हैं. हाँ, मैं कोई चालू कैबिनेट तो हूं नहीं जिसकी बात मानना उनके लिए बंधनकारक हो. वे उसी तरह घूमते रहते हैं और एकदम से रुक जाते हैं, थिरक जाते हैं और मेरी और देखकर छल्ला कर कहते हैं, ये चरण सिंह भी अजीब आदमी है. क्यों, क्या? अरे पहले जनता पार्टी से निकले और आज पूरी लोकसभा से भाग खड़े हुए. चरण का यही अर्थ होता है राष्ट्रपति महोदय, वे चलते रहते हैं, कभी यहां से वहां तो कभी वहां से यहां, वे सिर्फ चलते रहते हैं. अरे मगर इस देश को एक प्रधानमंत्री की जरूरत है, अर्जेंट. छोटे पदों के लिए तो अच्छे आदमी नहीं मिल रहे, आप बड़े पद की बात कर रहे हैं. अजी अच्छे ड्राइवर मिल जाए तो कितने ही एक्सीडेंट छूट जाए इस देश के. अच्छे बाबू मिल जाए तो कितनी फाइलें निपट जाए, वे तो नहीं मिल रहे, आप प्रधानमंत्री की बात कर रहे हैं. अरे मगर इस देश को एक प्रधानमंत्री होना कि नहीं होना, एटलीस्ट होना ना, क्यों नहीं होना. तो फिर दुर्घटनाएं होंगी तो कोई अफसोस करने वाला भी तो चाहिए कुर्सी पर. प्रधानमंत्री नहीं रहेगा तो झंडा कौन फहराएगा लाल किले पर. अविश्वास का प्रस्ताव किस पर नहीं लाने वाले. बात करते प्रधानमंत्री बहुत जरूरी है भाई. एक चरण सिंह 24 दिन रहे, एटम बम बनवा कर चले गए. आरएसएस का नाश हो गया, किसानों के अच्छे दिन आ गए. प्रधानमंत्री बहुत जरूरी है भाई. और
विदेशों से मेहमान आएंगे तो उनका स्वागत करने को तुम जाओगे अपना कामकाज छोड़ दो? नहीं, प्रधानमंत्री जाएंगे अपना कामकाज छोड़कर। अरे अपीलें करनी होती है, मामले विचाराधीन रखने पड़ते हैं, निर्णय टालने होते हैं, प्रधानमंत्री नहीं रहेगा तो कौन करेगा ये सब? और बार आती है देश में हर साल, सीना मजबूत कर हेलीकॉप्टर में बैठ नजारा देखना पड़ता है, ऊपर से है किसी को बात करते प्रधानमंत्री बहुत जरूरी है भाई। मैं चुप हो गया, मैंने कहा ठीक है, लाइए किसी को, भरिए कुर्सी। तुम कैसे रहोगे वे मेरी ओर देखकर कहते हैं, तुम कैसे रहोगे वे मेरी ओर देखकर कहते हैं। मैं हड़बड़ा जाता हूं। राष्ट्रपति भवन के उस विशाल बरामदे में एक फुल साइज मिरर लगा हुआ होता है, मैं उसमें अपनी शक्ल देखता हूं। मैं जगजीवन राम की तरह दांत निकोड़ कर देखता हूं, सोशलिस्टों की तरह चेहरा आगे बढ़ाकर देखता हूं, जनसंघियों की तरह रीढ़ सीधी करके सीना फुलाकर देखता हूं, और अंत में मोरारजी की तरह गर्दन लटका कर देखता हूं। मैं किसी भी कोने से प्रधानमंत्री बनने के लायक नहीं होता। जी नहीं, मुझे नहीं बनना है प्रधानमंत्री। क्या? मुझे नहीं बनना है प्रधानमंत्री। अरे शपथ ग्रहण से पूर्व ही त्याग पत्र। अरे भाई पहले कुर्सी पर बैठो, फिर भागो छोड़कर अभी से कैसे भाग रहे हो? और नाकाबिल तो तुम्हें ये देश साबित करेगा, तुम खुद कैसे कह सकते हो कि मैं काबिल नहीं? चलो मेरे साथ अभी शपथ दिलवा देते हैं। संविधान ने मुझे शक्ति दी है कि जिस गधे को मैं चिट्ठी लिख दूं वही आकर शपथ ले सकता है। मैं तुम्हें चिट्ठी देता हूं। जी नहीं, मुझे नहीं बनना है प्रधानमंत्री। क्यों ना? नहीं, बस मुझे नहीं बनना है प्रधानमंत्री। अरे यार सोचो यार, सोच लिया। क्या सोचा? नहीं, बस मुझे नहीं बनना है प्रधानमंत्री। क्यों ना? मुझे अपनी बेइज्जती नहीं करवानी। अरे प्रधानमंत्री बनना तो सम्मान का काम होता होगा, तो जूते पड़ते हैं बात में। मुझे नहीं बनना प्रधानमंत्री। अरे कैसा बोलते हो इतने बड़े पद के लिए? चलो अभी शपथ दिलवा देते हो, चलो। जी मुझे नहीं बनना। अरे साहित्य में क्या तुम इतना बड़ा काम कर रहे हो जो प्रधानमंत्री नहीं बन सकते? संविधान का क्या होगा? क्या होगा? भारतीय संविधान में लिखा है कि सिर्फ बूढ़ा आदमी प्रधानमंत्री बन सकता है। तो मेरी देखकर टकटकी लगाकर हंसने लगे और फिर बोले, शरद तुम इतने भोले, इतने ना समझो, मुझे लगता है तुम भारत के बहुत अच्छे प्रधानमंत्री साबित हो सकते हो। चलो मेरे साथ अभी शपथ दिलवा देते हो। मुझे नहीं बनना। मैंने उनको समझाने की कोशिश में कहा कि देखिए राष्ट्रपति महोदय, ये जो कुर्सी होती है वो घोड़े की प्रेमिका होती है। सबकी तमन्ना होती है कि एक बार मिल जाए और मिले तो आखिर तक पास रहे। इसीलिए तो 24 दिन में विधवा हो जाता है, मेरा ढूंढना पड़ता है। नहीं, इस बार ऐसे नहीं होगा। इस बार में तुम्हें प्रधानमंत्री बना हुआ। मुझे नहीं बनना है, तुम्हें बनना पड़ेगा। मुझे नहीं बनना है, तुम्हें बनना पड़ेगा। और नजारा यह था मित्रों कि राष्ट्रपति भवन के उस विशाल बरामदे में मैं नहीं की रट लगा यहाँ वहां दौड़ रहा था और राष्ट्रपति महोदय मेरे पीछे पीछे नाच रहे थे। वहां तो बहुत से नौकर चाकर हैं, माली हैं, चपरासी हैं। अंत में सभी ने मिलकर मुझे पकड़ा और प्रधानमंत्री की कुर्सी पर इस जोर से पटका कि मेरे घर के कमरे में मेरी नींद खुल गई। मेरा सपना समाप्त हो गया। मैं बिस्तर पर उठकर बैठ गया। मेरा मन ग्लानि से भर गया। जब लोकतंत्र पर इतना भीषण संकट कर रहा था, प्रधानमंत्री ढूंढने से नहीं मिल रहा था, तब मैंने इनकार कर दिया। लानत का मुझ पर। मैं इस इरादे से फिर सोया तो यदि इस बार सपने में राष्ट्रपति महोदय आएंगे तो इनकार नहीं करूंगा। और जब कोई भी बन सकता है तो मैं भी बन सकता हूं। सुबह हो गई थी, अखबार वाला अखबार डाल गया था, राष्ट्रपति महोदय ने मध्यावर्ती चुनाव घोषित कर दिए थे। जब शरद जोशी ने इनकार कर दिया तो उनके पास दूसरा चारा ही क्या था। धन्यवाद। नवरा बायकांमध्ये भांडण होण्यासाठी काही कारण लागत नाही। कुठल्याही कारणावर ते भांडू शकतात। त्याच्यावर त्या शरद जोशीने लिहिलं छोटंसं आहे, ते सांगतो नंतर गाण्यातून। आसनसोल
मैं आसनसोल जाऊंगा। मैंने अपनी पत्नी से कहा, मैं आसनसोल जाऊंगा। मैंने अपनी पत्नी से कहा, क्यों? क्यों का मतलब? क्या मैं आसनसोल नहीं जा सकता? लोग आसनसोल जाते नहीं है क्या? मुझ पर कोई बंदिश है कि मैं आसनसोल नहीं जा सकता? मैं जब भी आसनसोल जाने की बात कहूंगा तुम मुंह फाड़ कर पूछोगी क्यों? अरे मैं तो सिर्फ इतना पूछ रही हूँ, फिर वही बात, क्यों जा रहे हो? अरे एक बेचारा पुरुष आसनसोल जाना चाहता है, जा रहा है। कोई जरूरी है कि वो अपनी स्त्री को बताए कि क्यों जा रहा है? मैं तुम्हारी पत्नी हूं और मुझे तुमसे पूछने का पूरा अधिकार है। अच्छा, बड़ी चिंता हो रही है तुम्हें अपने अधिकारों की। कहां लिखा है शास्त्रों में ऐसा, या कानून की किताब में, कि पति जब आसनसोल जाए तो पत्नी उससे पूछ सकती है वो क्यों जा रहा है? लिखा है क्यों ऐसा? देखो, तुम एक बात अच्छी तरह से समझ लो, हम भारतीय पतियों को भी हिलने डुलने की स्वतंत्रता है। विवाहित होने के बावजूद हम किसी खूंटे से नहीं बंधे, और अगर हम बंधे भी हैं तो हमारे खूंटे की रस्सी आसनसोल तक तो जा ही सकती है। अरे मगर कुछ काम होगा तभी तो लोग जा रहे हो। फिर ये बात, क्यों जा रहे हो? क्यों जा रहे हो? बताओ क्यों जा रहे हो? मेरे पिताजी ने मुझसे कहा था कि अगर मर्द का बच्चा है तो पत्नी से पूछे बगैर एक बार आसनसोल जरूर हो आना। मैं तो जा नहीं पाया तुम्हारी मां के कारण, तुम जरूर हो आना। क्यों जा रहे हो? खजाना बड़ा है, उधर खोदने जा रहा हूं। शौक रहती है तुम्हारी, इश्क लड़ाने जा रहा हूं। अमेरिकन टूरिस्ट आगरा नहीं आते क्या ताजमहल देखने? उनको कोई शाहजहां सपने में आकर कहता है कि आओ ताजमहल देखो? नहीं, वो खुद तय करते हैं, जैसे मैंने तय किया कि मैं आसनसोल जाऊं। अमेरिकन टूरिस्ट अपनी पत्नियों को साथ में लेकर जाते हैं, गलत। कोई जरूरी नहीं कि जब भी आगरा जाए ताजमहल देखने तब अपनी पत्नी को साथ में लेकर जाओ। वैसे मैंने कई बात भारतीय पतियों को देखा है जो अपनी पत्नियों को गले में टांग कर ले जाते हैं। दरअसल हर भारतीय पति को जिंदगी में 2 बार आगरा जाना चाहिए, एक शादी के तुरंत बाद हनीमून के लिए, और जब वो 2 बच्चों का पाप हो जाए तब आगरा के पागलखाने में भर्ती होने। और मैं आगरा नहीं जा रहा, क्योंकि आगरा जाने की परिस्थितियां नहीं है। मैं आसनसोल जा रहा हूं। मगर आसनसोल ही क्यों? आसनसोल क्यों नहीं? वो भी एक जगह है, नक्शे में है, लोग आसनसोल जाते हैं। हाँ, अब ये बात सही है कि आसनसोल कोई बम्बई या कलकत्ता नहीं है, मगर आसनसोल है, ठाट से आसनसोल है। तुम्हारे वहां जाने न जाने से उसके आसनसोल होने में कोई फर्क नहीं आता। आसनसोल से कई सुंदर जगहें हैं, मेरी पत्नी ने मुझसे कहा। आसनसोल से कई सुंदर जगहें हैं, मेरी पत्नी ने मुझसे कहा। होंगी, तुमसे कई सुंदर स्त्रियां हैं, मगर मैं उन सबसे इश्क लड़ाने नहीं जा रहा, क्योंकि तुम जैसी हो तुम्हारा अपना एक मुकाम है, जैसे आसनसोल का एक मुकाम है। अरे ऐसे मामले में तुलना हो ही नहीं सकती। आगरा से भटिंडा की क्या तुलना, आगरा से न्यूयॉर्क की क्या तुलना। और शाहजहां ने कभी ये नहीं सोचा कि बजाय आगरा के ताजमहल के न्यूयॉर्क में बनवाए। अगर वो चाहता तो बनवा सकता था, जहां इतना खर्च किया थोड़ा और करता, मगर नहीं, उसने आगरा में ही बनवाया। और आज इसकी कोई शिकायत भी नहीं करता, अमेरिकन टूरिस्ट भी नहीं करते। वो जब भी चाहते हैं वहां से उठकर आगरा आते हैं ताजमहल देखने, जैसे मैं यहां से उठकर आसनसोल जा रहा हूं, क्योंकि आसनसोल है। कहां है ये आसनसोल? मेरी पत्नी ने मुझसे पूछा। कहां है ये आसनसोल? मेरी पत्नी ने मुझसे पूछा। अब मैं क्या बताता, मुझे खुद पता नहीं था आसनसोल, लेकिन लड़ाई तो छिड़ चुकी थी, झुकना मुझे मंजूर नहीं था। तो मैंने अपनी पत्नी से कहा, उस लोगों को ये भी नहीं पता कि आसनसोल कहां है। ये देश कभी प्रगति नहीं कर सकता, ये गवर्नमेंट कभी चल नहीं सकती। कल उत्तर मुझसे पूछोगे कि भटिंडा कहां है, गुजरात कहां है। कब जा रहे हो आसनसोल? कभी भी जाऊं, आज जाऊं, कल जाऊं, 10 साल बाद जाऊं। सवाल यह है कि मैं आसनसोल जाना चाहता हूं और मुझे वहां जाने की पूरी स्वतंत्रता है।
वहां जाने से मुझे कोई रोक नहीं सकता। पहला इंसान चांद पर जा रहा है, मैं आसनसोल नहीं जा सकता। इतना सब होने के बावजूद मेरी पत्नी के मुंह से ये नहीं निकला कि हाँ तुम आसनसोल जा सकते हो। वो उन लाखों पत्नियों में से है जिनके आज कोई, वो उन लाखों पत्नियों में से है जिनके कारण आज कोई भी भारतीय पति आसनसोल नहीं जाता। घर घर में संघर्ष जारी है। आप माए आसनसोल जाने को व्याकुल है, लेकिन घबराइए नहीं पति मित्रों, एक न एक दिन जीत हमारी होगी और आप देखेंगे कि एक दिन मैं आसनसोल जा रहा हूं। लेकिन कब आएगा वो दिन, कब आएगा वो दिन? पुनः दातून येतात, पुन्हा आठवडी जाग्या होतात, पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवडी जाग्या होतात। तुझे माझे सारे पावसाळे माझ्या मनात भिजून जातात। पुन्हा पाऊस ओलावला, पुन्हा पाऊस बांधून सुला, तिच्याकडले उरले सुखे परत करतो माझी मला। पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो, त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद छेद। पुन्हा पावसालाच सांगतो मी, पुन्हा पावसालाच सांगतो मी, पुन्हा पावसाशीच बोलतो मी, माझे तिचे आठवण थेंब। पुन्हा पावसालाच मागतो मी।
प्रेम वाटायचं विशुद्ध रतीफ आणि काफिया त्यात जुळणारी अशी गौरव होती. पण ती अतिशय सुरेख लिहिली नाही आणि मला मी मात्र उडती थोडीशी चाल गझलची चाल नाही होता उडती चाल लावली आणि मला वाटतं की गारवाचं जवळजवळ मॅक्झिमम यश जे आहे ते सौमित्रच्या काव्यात असं मला सौमित्र प्लीज आज एवढ्या मोठ्या चांगल्या श्रोत्यासमोर मला त्याला वर आणता येतं आणि इथे स्टेजवर त्याचं कौतुक करता येतं. त्यामुळे मी संधी सोडत नाही की सौमित्रने इतकी सुंदर तिला मधल्या कविता किंवा गाणी ही अतिशय सुरू केली आणि म्हणून जे काही यश मिळालं ते आमच्या दोघांचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी इतकं सुंदर जी सौमित्र गाणी गेली ती आपल्याला आवडली. धन्यवाद. हॅलो, मला म्हणजे माझं मित्राने कौतुक केलं याचं मला बरं वाटतं कारण मित्र करत नाहीत हल्ली आणि आम्ही तसे राजकारणात नाही आहोत तरी सुद्धा हा माझं कौतुक करतो आहे. मला खूप आनंद वाटतो कारण आज जवळजवळ 2 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा स्टेजवर एकत्र आहोत आणि ही संधी मिर्झा साहेबांमुळे सेवा ट्रस्टमुळे प्राप्त झालेली आहे आणि गारवाचं एवढं यश मला आवडतं आहे मला खूप बरं वाटतं आहे. पण मला असं वाटतं की मिलिंदच्या चाली म्हणजे त्यांनी केली म्हणून मी करतो स्तुती असं नाही. त्या मिलिंदच्या चाली खूप वेगळ्या आहेत हळूवार आहेत आणि त्याची स्टाईल वेगळी आहे. जेवढं माझं यश आहे तेवढंच त्याचं सुद्धा यश आहे मी त्याचाही खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. मगाशी मला वाटतं माझं नाव इकडे अनाऊन्स झालं तेव्हा सर मी नव्हतो आणि सन्मित्र आपल्या सन्मित्र अनाऊन्समेंट होतं तिथे चेंज करायला गेला तेव्हा मी खरं चेंज करायला गेलो होतो कारण एकतर लाईव्ह खूप असं मुखवरती धावून येतो आणि कपडे बदलायचे राहतात आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं मगाशी आपले अँकर आहेत त्यांनी पण असं मराठी बरंच काय काय सांगितलं मराठी माणसं होतं तर मला असं वाटतं की मराठी माणूस जरी असलं तरी चांगलं ग्लॅमरस व्हावं कपडे बदलायचं गाणं एकदम पाहिजेच त्यात काही वाद नाही सूर तार हे आलेच पाहिजे पण त्याबरोबर थोडंसं ग्लॅमरस राहतं हिंदीकडे आपल्याला मला वाटतं सरकतायला हवं मराठी माणसानं हिंदीत पोचावं अशी माझी पण इच्छा आहे तुमची पण इच्छा आहे आणि सगळे मराठी लोक प्रयत्न करत असतात. तसंच छोटासा प्रयत्न मी पण केला आणि तो अल्बम होता ये है प्रेम नावाचा जो राजश्री म्युझिकचा पहिला अल्बम होता आणि प्रीती जानगी आणि त्यातले मॉडेल होते ती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ती आता फार मोठी स्टार झाली आहे ते गाणं मी जरूर आपल्याला माझी इच्छा आहे की आपण ते गाणं ऐकावं ज्यामुळे माझं नुसतं महाराष्ट्रात नंतर भारत आणि भारताबाहेर नाव झालं की त्या गाण्यामुळे शाहरुख खान बरोबर अमेरिकेचे दौरे करून आलो 20 सिटीजमध्ये वेगवेगळ्या जाऊन आलो तेव्हा ते गाणं आपल्याकडे मी आपण सादर करतो.
ओके, वन्स मोर मी दुसरी पण गाणी म्हणणार आहे अजून. मला गारवा पण वन्स मोर आला, तुला गारवा पण पुन्हा म्हणणार आहे मी. सांग घरामधलं असं एक अतिशय सुरेख गाणं आहे. त्याची कल्पना फार सुरेख आहे की याची बरीचशी तरुण मंडळी पण आहेत असं मला वाटतं. तरुण म्हणजे मनाने तरुण पण आहेत असं आपले साहेब पण सगळेच तरुण आहेत असं मनाने पण आहेत. तेव्हा अशा मनाने तरुण असलेल्या आणि खरंच तरुण असलेल्या दोघांच्याही म्हणजे भावना कशा असतात की एके दिवशी जर ती हळूच अचानक घरी आली, मला कल्पना नसताना, तर काय होईल. ते गाणं सांग जरा म्हणलं गाणं आहे. परत आपण मराठीकडे वळूया, तेव्हा ते गाणं मी आपल्याकडे सादर करतो. एके दिवशी. संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी. एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी. मला म्हणाली संगत तुझी ही सखया रे, माझं वाटे बरी, माझं वाटे बरी. एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी. ध्यानी मनी नसताना, ऊन जरा ढळताना, शांत शांत संध्याकाळी घरी कुणी नसताना. हो, ध्यानी मनी नसताना, ऊन जरा ढळताना, शांत शांत संध्याकाळी घरी कुणी नसताना. मला म्हणाली भास नव्हे हा सखया रे, मी खरी खुरी, मी खरी खुरी. एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी. जरा वीज सळसळता, हवा धुंद दरवळता, पुढे बीट अवतरली, मनी तार थरथरता. हो, जरा वीज सळसळता, हवा धुंद दरवळता, पुढे बीट अवतरली, मनी तार थरथरता. मला म्हणाली जीवच जडला सखया रे, तुझ्यावरी, हा तुझ्यावरी. एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी. मला म्हणाली संगत तुझी ही सखया रे, माझं वाटे
मज वाटे बरी एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी हळूच ती अशी अचानक आली घरी हळूच ती अशी अचानक आली घरी. हॅलो, तिथे कोल्हापुरात येऊन जर कोल्हापूर मधल्या कवीची कविता नाही म्हटली तर मलाच बरं वाटणार नाही. म्हणून मी कोल्हापूरमध्ये मराठी साहित्यामध्ये ज्यांना सर्वोच्च स्थान लाभलेलं आहे असे अरुण कोलटकर यांची एक अतिशय सुंदर कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. तुम्हाला खूप आवडेल. वामांगी नावाची कविता आहे. ही कविता मिर्झे साहेब, माझे मित्र खानविलकर साहेब आणि सगळे तुम्ही लोक या रसिक प्रेक्षकांसाठी मी खास म्हणतो आहे. अरुण कोलटकरांची कविता आहे. कविता अशी आहे, वामांगी. देवळात गेलो होतो परवा, देवळात गेलो होतो परवा, तर रखमाई शेजारी नुसतीच वीट. विठू कुठे दिसेल. देवळात गेलो होतो परवा, तर रखमाई शेजारी नुसतीच वीट. विठू कुठं दिसेना. मी म्हटलं रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. मी म्हटलं रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. ठेवलेलं डोकं परत काढून घेतलं, पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून. ठेवलेलं डोकं परत काढून घेतलं, पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून जाता जाता सहज म्हटलं विठू कुठं गेला दिसत नाही. जाता जाता सहज म्हटलं विठू कुठं गेला दिसत नाही. कुठं गेला म्हणजे उभा नाहीये का माझ्या उजव्या अंगाला. कुठं गेला म्हणजे उभा नाहीये का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, नाही तिथं तर कुणीच नाही. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, नाही तिथं तर कुणीच नाही. तर म्हणतो कशी, नाका समोर बघण्यात सगळा जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. नाका समोर बघण्यात सगळा जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली बघमान, जरा इकडची तिकडे होत नाही. दगडासारखी झाली बघमान, जरा इकडची तिकडे होत नाही. कधी येतो कधी जातो, काय करतो कुठे जातो मला काय. कधी येतो कधी जातो, कुठे जातो, काय करतो मला काय माहित नाही. शेजारी असेल विठू म्हणून, खांद्याला खांदा भिडवून मी हे गावात उभी राहिले. शेजारी असेल विठू म्हणून, खांद्याला खांदा भिडवून मी ही गावात उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात, मला कोणीच कसं काय बोललं नाही. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात, मला कुणीच कसं काही बोललं नाही. पण आता माझ्या भेटीला एकदमच धावून आलंय 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले. पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झालं. क्षितिजाच्या वाटेवरती रांगत गेले. क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले. जीवनांना सावरणाऱ्या त्या गवताच्या काळांचा पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा. पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे. पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे. आईस चुकवून आल्या त्या डबक्यातील फोडांचे. मोडून मनाची दारे ही ओली पाऊल भरती. मोडून मनाची दारे ही ओली पाऊल भरती. पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवरती. पाऊस पडून गेल्यावर मी चंद्रचिंब भिजलेला. पाऊस पडून गेल्यावर मी चंद्रचिंब भिजलेल्या. विजवून चांदण्या साऱ्या
निजलेला शांत निजलेला. पाऊस पडून गेल्यावर मन फिरता पारवा. पाऊस पडून गेल्यावर मन फिरता पारवा. पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा. गवतात गाणे झुलते कधीचे. गवतात गाणे झुलते कधीचे. गवतात गाणे झुलते कधीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 आजवा नवा नवा प्रेम मना मना ताजवा नवा नवा गारवा. सारे माळून तारे आटार फेरी झाले वारे. आकाश सारे माळून तारे आटार फेरी झाले वारे. अंगभर थर 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 नाचवा नवा नवा प्रेम तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा. वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रेम चांदवा नवा नवा गारवा गारवा. ज्या सच्च्या दिल्यानं तुम्ही आपली कला या रसिकांसमोर पेश केली ते बघितल्यानंतर एक गोष्ट नक्कीच आठवते. त्याची गाण्यात माझा सर्व इमान आहे. गाण्यात माझा सर्व इमान आहे. ज्याचं खरे न गाणं तो बेईमान. वा, चला, धन्यवाद.